नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जयराम ससाने आपणासाठी घेऊन आलेलो आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 1 वर्ष व 2 वर्ष मुदतीचे जे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत. कौशल्य हेच भविष्य आहे. व्यावसायिक प्रशिक्षणानेच आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होतो. हाताला काम, मनाला समाधान हे व्यावसायिक प्रशिक्षणाने शक्य आहे. व्यवसाय प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण मध्ये दिल्या जाणाऱ्या मेकॅनिक, ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या 1 वर्ष कालावधीचा जो ट्रेड आहे त्या ट्रेडचं इंट्रोडक्शन, त्या ट्रेडचा परिचय, ओळख, हा ट्रेड प्रवेश घेतल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रात उपलब्ध आहेत, सरासरी पगार किती मिळू शकतो, पुढील अभ्यासक्रमाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील मेकॅनिक, ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हा NSQF लेवल 3.5 आधारित व्यवसाय अभ्यासक्रम आहे. हा जो कोर्स आहे ITI मध्ये शिकवला जाणारा, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला मित्रांनो, कोर्सचं नाव आहे मेकॅनिक, ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. कोर्सचा कालावधी आहे 1 वर्ष. शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण, मॅथ्स व सायन्स विषयाचं. वय किमान 14 वर्ष. हा कोर्स म्हणजे काय? हा कोर्स विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल मधील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची तपासणी, दुरुस्ती, देखभाल, बसवण्याचं प्रशिक्षण देतो. यामध्ये बॅटरी, स्टार्टर, अल्टरनेटर, सेन्सर, ECU, वायरिंग सिस्टीम इत्यादीचे ज्ञान दिले जाते. या कोर्समध्ये काय शिकवलं जाते? ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स प्रणालींची ओळख, बॅटरी, स्टार्टर, मोटार, डायनॅमो, अल्टरनेटर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट ECU व सेन्सर, इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम, लाइटिंग, इंडिकेटर, हॉर्न, वायपर सिस्टीम, वायरिंग डायग्राम व वायरिंग रिपेअर, OBD ऑनबोर्ड डायग्नोस्टिक सिस्टीम, इमर्जन्सी व फायर कंट्रोल सिस्टीम, डिजिटल डॅशबोर्ड, पार्किंग सेन्सर्स, GPS सिस्टीम, EV इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजीची प्राथमिक माहिती हे या कोर्समध्ये शिकवलं जातं. या कोर्स दरम्यान जे विद्यार्थी आहेत ते खालील प्रॅक्टिकल कौशल्य, प्रात्यक्षिक स्किल आत्मसात करू शकतात. वाहनांच्या इलेक्ट्रिकल फॉल्टचे निदान करणे, वायरिंग हार्नेस बदलणे किंवा दुरुस्त करणे, बॅटरी टेस्टिंग व चार्जिंग, स्कॅन टूल्स वापरून ECU तपासणी, सेन्सर व ॲक्च्युएटर बदलणे, वाहन इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये सोल्डरिंग, डिसोल्डरिंग करणे. या कोर्स नंतर ज्या अभ्यासक्रमाच्या पुढील अभ्यासक्रमासाठी जे कोर्सेस आहेत, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ व्होकेशनल इन ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, शॉर्ट टर्म सर्टिफिकेशन EV टेक्नॉलॉजी, ECU रिपेअर, OBD स्कॅनिंग इत्यादी, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम MSME स्किल इंडिया, या कोर्सेसमध्ये आपण प्रवेश घेऊ शकता. करिअरची संधी आपणासाठी जी उपलब्ध आहे, ऑटो इलेक्ट्रिशियन टेक्निशियन, व्हेकल डायग्नोस्टिक टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल मेंटेनन्स असिस्टंट,
वर्कशॉप सुपरवायझर अनुभवानंतर, सर्व्हिस ॲडवायझर ऑटो डीलरशिप, स्पेअर पार्ट्स अँड इलेक्ट्रिकल सिस्टीम सेल्स एक्सपर्ट म्हणून आपणास करिअरच्या संधी उपलब्ध असू शकतात. ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत: कार, बाईक, ट्रक सर्व्हिस सेंटर, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र, ईव्ही स्टार्टअप्स, ओईएम्स, डीलरशिप सर्व्हिस युनिट, हिरो, टाटा, मारुती, होंडा इत्यादी, सरकारी संस्था, आरटीओ, एमएसआरटीसी, रेल्वे वगैरे, स्वतःचे गॅरेज सुरू करण्याची संधी. जी पगार श्रेणी उपलब्ध आहे: सुरुवातीला 10,000 ते 15,000 प्रति महिना, अनुभवानंतर 20,000 ते 35,000पेक्षा जास्त. स्वतःचा व्यवसाय वर्कशॉप सुरू केल्यास अधिक उत्पन्न आपणास मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या हा कोर्स नक्कीच रोजगारक्षम आहे. आपण या ॲनिमेशन मध्ये बघतोय की या कोर्समध्ये जनरली बेसिकली कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिक दिली जातात. नक्कीच आपण इयत्ता 10वीच्या निकालानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या admission.dvt.gov.in या संकेतस्थळाला, या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. प्रवेशासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.